आपण बनवणार आहोत साबुदाणा खीर. तर सर्वप्रथम आपण टाकलेलं आहे तूप पातेल्यामध्ये. आता टाकलेलं आहे आपण ड्रायफ्रूट्स. तर ह्याला थोडंसं आपण परतून घेऊन आता दूध टाकलेलं आहे मी. याला थोडीशी एक उकळी काढू तर आपण आता. आणि हे बघू शकता उकळी आलेली आहे. गरगर फिरून घ्यायचं थोडंसं. आणि आता आपण शाबू टाकलेला आहे. थोडंसं फिरून घेऊया. बघा तुम्ही आता आपण याला थोडंसं असंच ठेवता उकळ्या येईपर्यंत. हे बघा भरपूर उकळी आलेली आहे. आता आपण खोबरं टाकलेलं आहे थोडंसं खिसून. आणि आता दुसरीकडे आपण साखर गरम करून त्याची थोडीशी चाचणी करणार आहोत. तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही चाचणी करा. हे बघा रेडी झालेली आहे आपली चाचणी. आणि हे आता आपण सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून देऊया. आणि आता हे थोडंसं फिरून घेऊया. तर हे बघू शकता आपली खीर एकदम रेडी आहे. एक बार ट्राय करा, नक्की खा, एकदम मस्त आहे.